अखेर 201 रोजंदारी बदली कर्मचाऱ्यांना कायम करण्यास सोलापूर महानगरपालिकेच्या स्थायी समितीने मंजुरी दिली आहे। गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या महापालिकेतील रोजंदारी व बदली कर्मचाऱ्यांच्या कायम सेवेच्या प्रश्नाला अखेर मुहूर्त मिळाला आहे। स्थायी समितीच्या सभेत सध्या कार्यरत असलेल्या 201 कर्मचाऱ्यांना सेवेत कायम करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली आहे। आता हा प्रस्ताव ऑगस्ट मधील सर्वसाधारण सभेपुढे ठेवून शासनाच्या मान्यतेसाठी पाठवला जाणार आहे। सभापती रंजिता चाकोते यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सभेत एकूण 9 विषयांना मंजुरी देण्यात आली। महापालिकेच्या विविध विभागात 1995 नंतर रोजंदारी व बदली पद्धतीने कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली होती। एकूण 257 कर्मचाऱ्यांची यादी तयार करण्यात आली होती। त्यातील मृत, सेवानिवृत्त, गैरहजर तसेच न्यायालयीन आदेशानुसार कायम झालेले कर्मचारी वगळल्यानंतर 201 कर्मचारी सध्या कार्यरत असल्याचे स्पष्ट झाले आहे। उपलब्ध कायम पदांपैकी 45 पदे रिक्त असून उर्वरित कर्मचाऱ्यांसाठी 15 अधिसंख्य आणि 141 कायमस्वरूपी पदांची निर्मिती करावी लागणार आहे। कर्मचारी संघटनांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यानंतर हा निर्णय संमत झाला आहे। दरम्यान महापालिका सेवकांच्या सेवानिवृत्ती व मृत्यू उपदानाची कमाल मर्यादा 14 लाखांवरून 20 लाख रुपये करण्यासही स्थायी समितीने मंजुरी दिली आहे। विविध भागातील सभामंडप, समाज मंदिर, नागरी सुविधा, उद्यान सुशोभीकरण आदी विकास कामांनाही समितीने मंजुरी दिली आहे। मात्र असे जरी असले तरी 200 कर्मचाऱ्यांना कायम केल्यानंतर त्यांच्या वेतनासाठी महापालिकेवर वर्षाला सुमारे 7 कोटी 25 लाख रुपयांचा अतिरिक्त भार पडणार आहे। आज या ठिकाणी सोलापूर महानगरपालिकेमधील अनेक वर्षापासून जे घाणीचे काम करत होते आणि घनकचरा व्यवस्थापन विभागातले विविध संवर्गातील जे कर्मचारी 249 कर्मचारी होते, त्यातले काही कर्मचारी मयत झाले, काही सेवानिवृत्त झाले। त्या अनुषंगाने आज 201 कर्मचाऱ्यांचा जो स्थायी समितीकडे विषय आला होता रकमेबाबत की तरतूद पैशासाठी, त्यामध्ये मला वाटतं 3-3.5 कोटी रुपये मॅडमनी तरतूद केलेले आहेत। खरं तर प्रथमतः महापौर साहेबांचे, प्रथमतः आमदार साहेब देवेंद्र कोटे साहेबांचे आभार आणि त्यानंतर या सोलापूर महानगरपालिकेचे कर्तव्यदक्ष महापौर माननीय इनायची कोंडले साहेब यांचे पण आभार आणि पक्षनेते काळेसाहेब, नरेंद्र काळेसाहेब यांचे सुद्धा आभार। आणि मॅडमनी आता जो साकोते मॅडमनी जो विषय घेतला, अतिशय जिव्हाळ्याचा कर्मचाऱ्यांचा प्रश्न, गेल्या अनेक वर्षापासून हे कर्मचारी आज तागात बऱ्याच वेळा प्रस्ताव गेले पण ते प्रस्ताव परत आले, कारण का त्याला स्टँडिंगची मंजुरी गरजेची होती। पण अनेक प्रतीक्षा कितीतरी वर्षानंतर प्रतीक्षेत हा प्रश्न राहिलेला आज महापौरच्या निकाली निघाला। त्यामुळे आम्ही सर्व बदली रोजंदारी सेवक या ठिकाणी जमलोत आणि या ठिकाणी आमचे स्टँडिंग चेअरमॅनचे मॅडम चाकोते मॅडम, रंजिताताई चाकोते मॅडम यांचे मनापासून त्यांना